आपण पाहाल या ठिकाणी हंबरपाडा ही टीम 3 षटकांचा सामना असेल याची नोंद दोन्ही टीमच्या कर्णधारांनी घ्यायची। भूषण आणि संकेत ही जोडी मैदानावरती दाखल झाली। आता कमी चेंडू असेल 3 षटका असेल याची नोंद घ्यायची आपण देखील। बंटी बॉलर मागील षटकामध्ये बंटीचा जर विचार केला तर 6 धावसंख्येचं षटक या गोलंदाजानं क्षमा असावी 5 धावसंख्येचं षटक या गोलंदाजानं बंटीनं फेकलं होतं मैदानावरती आणि त्यानंतर खूप चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर बंटीची गोलंदाजी त्यानंतर संभाजीची गोलंदाजी देखील प्रभावशाली राहिली मैदानावरती। पहिलाच बॉल आक्रमण केलं कावकरनं रिझन चेंडूनं निवडलं आणि बॉल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी पहिल्याच बॉल बसून केलं आक्रमण 6 धावसंख्येनं षटकार 6 धावा धावपळ करती लागल्या जात आहेत। क्षेत्ररक्षणात व्यूहरचना थोडी बदल करताना आपल्याला पाहायला मिळेल। हा देखील मिसफिल्ड झाली आहे संभाजीकडून आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। चौकार येतोय चौकारच्या साह्याने धावपळकमध्ये रन पोहोचेल 10 वरती। मिसफिल्ड झाली आणि खरं तरी चूक कधी कधी मैदानाप्रती महागडी देखील ठरते खऱ्या अर्थानं। 14 धावा आपण पाहिलं की मागील षटकाचा जर विचार केला तर ज्यावेळेस 14 धावसंख्या होत्या त्यावेळेस आपण पाहिलं की तारणहार ठरला होता खऱ्या अर्थानं मैदानावरती संभाजी आणि तोच चुकी मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय। सिंगल धावालीय धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जाईल। 11 धावसंख्या धावपळकावरती बंटीवरती केलेलं 2 चेंडूंवरचं आक्रमण आता समंजसपणाचं लक्षण मैदानावरती दाखवलंय। स्पर्धेचा प्रथम क्रमांक 30, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक 7,500 7,500 अशी 4 क्रमांकाची ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खूप चांगली स्पर्धा खूप चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। डॉट बॉल आलाय अशा वेळानंतर। ही स्पर्धा खरं तर ज्यांनी घडवली ते आमचे नरेश मामा दुर्गे, त्याचबरोबर रोहन शिनारे, प्रमोद भागीत, प्रेम दुर्गे, त्याचबरोबर सागर दुर्गे, मयूर दुर्गे, जितेश दुर्गे, विशाल दुर्गे, त्याचबरोबर गणेश दुर्गे, विवेक दुर्गे, विनोद दुर्गे, त्याचबरोबर सुशांत भागीत, जय दुर्गे, लोमेश दुर्गे आणि विकी शिनारे। खरं तर यांनी समाधान शिनारे या सर्वच खेळाडूंनी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा घडवली। खूप कमी वेळामध्ये बनवलेली ही स्पर्धा आणि तितकंच देखणं आयोजन खऱ्या अर्थानं खूप चांगली म्हणावे लागेल। इकडे 13 धावसंख्या धावपळावरती लागली आता। मोठा फटका एक्झिक्यूटिव्ह केला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज केले, बॉलला एक धाव कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न होतोय का नाही होत पहा। संभाजीची बॉल गॅदर करण्याची जी स्टाईल आपण पाहिली अगदी झपाट्यानं दोनही हाताने चेंडूला अगदी धावतोय बॉलवरती
एक धाव आली आहे. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या धावफलकावरती मात्र येऊन पोहोचते. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. डॉट बॉल आला या ठिकाणी. बंटीचं थोडंसं लांब षटक पडलं. 8 चेंडूंचं क्षमा असावी. कॉपी बुक स्टाईल काव कॉर्नर रिझनमध्ये बॉल येतोय. 2 धावा या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. मिसफील्ड देखील खूप आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहाल या ठिकाणी. बॉल सहज आडला असता, सहज आडला असता. डीजे थोडंसं थांबायचं. पंच धाव ह्या धावा किती आहेत तब्बल? चौकार आणि त्यानंतर 2च धावा. 6 धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात. धावसंख्येत 6 या आकड्याने बदल पडेल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. हा नशिबाच्या धावसंख्येत खरं तर या. थँक्यू थँक्यू. 2 धावसंख्या असेल, क्षमा असावी. धावसंख्येत 2 या आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. त्यानंतर हे सत्र झाल्यानंतर बीड आणि त्यांच्या विरोधात चोरावले ए टीम या 2 संघादरम्यानची मॅच असणार आहे. दोन्ही टीमला विनंती, हे सत्र झाल्यानंतर आपली उपस्थिती त्या नोंदवायची आहे. बीड आणि चोरावले ए टीम. मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल आकाशाला गवसणी घालतोय खरं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार.
डॉट बॉल हा देखील दिनेश आणि त्याचबरोबर आपण पाहाल मैदानावरती योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दिनेश योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर ट्रॅकवरती बॉलिंग ॲडबॉ फाईलनं बॉलला खेळ कावकरनं रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होता. अगदी सहज गतीनं धावसंख्या या ठिकाणी आपण पाहताय कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल. धाव जाऊन पोचल्यात धावपळकरती तब्बल 30 धावा धावपळकरतीमध्ये गेल्यात. अजूनही षटक समाप्तीसाठी अगदी 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. जे गावदे क्रिकेट संघ नेवाळे यांच्या सभेत विद्यमानाने भरवण्यात आलेली ही स्पर्धा. खूप चांगला बॉल खोलात टाकलाय बॉलला खरं तर. पहा या ठिकाणी चला बीड आणि चोरावले ए टीम आपल्याला विनंती आणि शेवटचा कॉल आहे की यावं आपण टॉससाठी आपल्याला विनंती आहे. चोरावले आणि बीड टीम चला या टॉससाठी. फुल टॉस बॉल कन्वर्ट केलंय, बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. येस थँक्यू डीजे. चोरवले आणि बीड शेवटचा कॉल असेल. हे सत्र संपण्याआधी जर आले नाहीत तर आपला सामना 3-3 षटकाचा खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची. धावा झाल्या धावपळकावरती तब्बल 36 आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज आहे.
पंचांकडे अपील केली आहे खरं तर या ठिकाणी, आणि खेळाडू क्रमांक 1 पहिल्याच बॉलवरती डगआउटमध्ये. विकेट झाली आहे, डकआउट झाला खेळाडू. खूप चांगला फटका, क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार. षटकार येतो आणि या षटकाराच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 6 या आकड्यावरती. श्री गणेश झाला धावसंख्येचा 6 आकडा धावफलकावरती झालाय. विजयासाठी आपण बहाल करायच्या तब्बल 37 करायच्यात. विजयासाठी 36 धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये झाल्या. 37चा पाठलाग करायचा, त्यातील 6 धावा झाल्यात. 31 धावसंख्येचा पाठलाग करणं अजूनही बाकी असणारे प्रगतीपथावरती. हा देखील खूप चांगला फटका खोदून काढलाय खरं तर बॉलला, पण बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हेलिकॉप्टर. थँक्यू डी साहेब. 12 धावसंख्या धावफलकावरती झाल्यात. 2 बॉलवरती 2 षटकार जरूर आले. पहिल्या बॉलवरती आऊट झाला महेश, त्यानंतर बंटीनं सावरलं. अष्टपैलू खेळाडू, दोनही फटके काय क्लास घेतले त्या खेळाडूनं. हेलिकॉप्टर शॉट, त्यानंतर क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलं. आता फसलाय खरं तर बंटी, फसलाय. झेल पकडली आहे, चूक होणार नाहीये बंटीची. झेल सोडून बंटीला आता परतावं लागेल. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय. संभाजी बॅट्समन गेला आता मैदानावरती. बीड आणि त्याचबरोबर चोरावळे ए टीम या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षक, खूप इतके मैदानाच्या आउटफील्ड फास्ट असताना देखील अगदी बॉलावर चेंडूवरती धावून आला खेळाडू आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल. धावफलक मात्र जम पोहोचेल ते तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या. बीड टीम कर्णधार पाठवा आपल्या या ठिकाणी.
बीड टीम आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. पहा हे षटक देखील समाप्तीच्या दिशेने आलंय. अन्यथा धावसंख्येला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला, याची नोंद घ्यायची आहे. पहा कमिटीचा डिसिजन आहे हा. खरं तर जर बी टीम आपण या ठिकाणी आलात नाही टॉस करण्यासाठी तर 2 धावसंख्येची पॅनल्टी देण्यात येईल. चोरवले आणि बीड या दोन टीम दरम्यानची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर मिलिंदजी बुंडारे आणि त्याचबरोबर दिनेशजी धुळे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. त्यानंतर अंतरट आणि अंजप या दोन संघादरम्यानची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहाल तलवडे टीम, त्याचबरोबर वाकस, कोळवली, त्यानंतर माळेगाव, दामत, बेखरे, वावळोली आणि त्याचबरोबर चोरावळे बी, हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप चांगले चांगले संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उंच कुरा फटका आता फसू शकतो. यष्टीरक्षकाने जज केलंय बॉलला. खेळाडू विल बॅक टू द डग आउट. बॅट्समन आता मैदानावरती दाखल होईल. धावा झाल्यात धावफलकावरती तब्बल 15 धावसंख्या झाल्यात. 37चा पाठलाग करायचा, त्याच्यातील 15 धावफलकावरती आल्यात. बीड टीम शेवटचा आणि अंतिम कॉल, अन्यथा आता यानंतर आयोजक आपल्याला पॅनल्टी देतील आणि ती पॅनल्टी घेऊन तुम्हाला या ठिकाणी टॉस करायला यावं लागेल. बी टीम आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल आहे हा. जर आपण या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलासाठी आलात नाहीच तर तुम्हाला 2 धावसंख्येची पॅनल्टी देण्यात येईल. पंधरा धावसंख्येवरती थांबलं. खरं तर आता कोल्हारे टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगला बॉल, खूप वेग चांगला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला या बॉलवरती. 2 चेंडू लगातार डॉट झाले. खरं तर 2 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो कैलास, ज्याने षटक देखील तृतीय हाताळलं होतं. 15 धावसंख्या धावफलकावरती आता येऊन पोहोचलेत चोरावळे आणि त्यांच्या विरोधात बीड टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे. खरं तर टॉस केलं जाईल एकीकडे बीड आणि त्यांच्या विरोधात चोरावले टीम. या ठिकाणी आपण बाल टॉस
पहिल्या बॉलवरती आऊट, त्यानंतर 2 सलग डॉट बॉल आणि हा देखील विकेट आपल्याला पाहायला मिळाला. परिस्थिती आता कोल्हारेकरांची बिघडून ठेवले. खरं तर भूषणनं खूप चांगली गोलंदाजी चालू आहे भूषणकडून. मागील मॅचमध्ये देखील खूप चांगला फटका, बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी. खेळाडू खरं तर आता बॉलरवरती घसरून पडले, पण 4 चेंडूंवरती त्यांनी जी कामगिरी केली त्याच्याकडे सगळे विसरले खऱ्या अर्थानं. 4 चेंडूंची त्याची जी कामगिरी होती खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची होती, पण एखाद्या बॉलवरती कदाचित गोलंदाज किती चाणक्य असला, किती कठोर असला, तरी त्या गोलंदाजावरती ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये खरं तर त्यावरती मार पडतोच, यात मात्र शंका देखील नाही. कदाचित त्या बॉलवरती जर डॉट बॉल आला असा, विकेट झाली असती, तर या स्पर्धेतील मॅडन ओव्हर खऱ्या अर्थानं झाली असती. या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी राहिली. जो तिसरा बॉल जो फेकला ना, खऱ्या अर्थानं जो खेळाडू आऊट झाला तो अगदी सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पडल्यानंतर अगदी झपाट्यानं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाले. 6 धावसंख्या आल्यात. धावपळीवरती धावा आल्या तब्बल 21. आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये करायचे तब्बल 16 धावसंख्येची गरज असणार आहे. सोळा करायच्यात, 6 मध्ये 16 बनवायच्यात. कदाचित या चेंडूंवरती एक एक धावसंख्या जरी आली असते ना, तरी समीकरण खूप वेगळं पाहायला मिळालं असं. फुल टॉस बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांनी नो चेंडू बिमर घोषित केलं पंचांनी या ठिकाणी. खरे तर ज्या खेळाडूची फळी मैदानावरती तळपते होते त्याचीच विकेट आता या ठिकाणी मात्र लागली आहे. 1+1 धावसंख्या 2 ने बदल होईल आणि धावफलक मध्ये जाऊन पोहोचलोय तब्बल 23 या आकड्यावरती. आता 6 मध्ये 14 करायच्यात. 6 मध्ये 14 करायचे आहेत या ठिकाणी. 6 मध्ये 14 करायचे आहेत. आता या ठिकाणी 16 होता, त्यामधील नो बॉल फ्री हिट असेल या बॉलवरती. आता मोठा फटका मारण्यापासून रोखू शकत नाही खरं तर या फलंदाजाला, पण तितक्या क्षमतेनं तितक्या जिद्दीनं तो फटका खेचणं आता खूप गरजेचं आहे. आकाश गेला आता खरे तर बॅटिंगसाठी. 6 मध्ये 14 करायच्यात. आता 2 मोठे फटके खेचायचेत खरं तर या ठिकाणी. रुपेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल, खूप बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. हा 5 बॉलमध्ये 10 करायचे. कदाचित फलंदाजाची जर मेरिट ओळखली गोलंदाजानं तर थोडंसं अवघड होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला.
एक कंप्लीट दुसऱ्या धाब्याला थोडीशी फंबल होऊ शकते. पंचांचा डिसिजन असेल पेंडिंग. नॉट आउट पंचांनी डिक्लेअर केलं या ठिकाणी नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 आकड्याने बदल केला जाईल. एकोणतीस धावसंख्या धावपळाकडे आता मात्र येऊन पोहोचली आहे. दिनेश धुळे आणि मिलिंदजी भुंडारे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी. एकोणतीस धावा झाल्यात धावपळकावरती. 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धाव्याला खेळाडू येईल आकाश बाद. एकच धाव आली धाव. चांगली आहे. चौकार आला. त्याबरोबर 9 बॉल टाकून देखील खऱ्या अर्थानं कमबॅक केलं या गोलंदाजानं. खूप चांगली गोलंदाजी. 7 करायच्यात आता. 3 मध्ये 7 बनवायच्यात. तीन मध्ये 7 करायच्यात. फुलटॉस बॉल आणि अगदी हलक्या हातानं बॉलला फ्लिक केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सोडली आहे खऱ्या अर्थानं. 2 धावा आल्या. 2 धावा. बत्तीस धावा झाल्यात. 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे. दांडी गुल. त्रिफळा उद्ध्वस्त. खेळाडू येईल बाद. बॅक टू द डगआउट. एक मध्ये 5 करायच्यात. खरं तर आता मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागणार या बॉल वरती. 32 झाल्यात. 5चा अजून पाठला करायचा बाकी. एक बॉल वरती 5 करायच्यात. मोठा फटका आला तर विजय होऊ शकतो. क्रॉस लाईन. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केलाय. खेळाडू होईल बाद. या ठिकाणी खूप कुशल मुवमेंटला खऱ्या अर्थानं संकेतनं मॅच फिरवली. नो बॉल टाकून देखील